मत्तई कृत वर्तमान अध्याय 16 वचन 26 पासून पुढे 27 पर्यंत बघा. पूर्ण बायबल पान क्रमांक 25 बघा आणि ज्यांच्याकडे नवा करार बायबल आहे त्यांनी पान क्रमांक 24 बघा. मी पुन्हा एकदा म्हणतोय, मत्तई कृत वर्तमान अध्याय 16 वचन 26 पासून पुढे 27 पर्यंत बघा. पूर्ण बायबल पान क्रमांक 25 बघा आणि नवीन करार बायबल पान क्रमांक 24 बघा. मी वचन वाचतोय, वचन लक्षपूर्वक ऐका. मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ? अथवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देणार? मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या गौरवानिशी आपल्या दूतासह येईल, त्यावेळी तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्येप्रमाणे फल देईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, वचन म्हणतं की मनुष्याने सर्व जग मिळवलं परंतु स्वतःचा जीव गमावला तर त्याला काय लाभ? अथवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देणार? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज या जगामध्ये जेवढी मनुष्य जीवन जगत आहे ही मनुष्य खुद्द परमेश्वराच्या हातातून बनलेली मनुष्य आहे. तुम्ही किंवा मी किंवा हे सर्व जग एक देवाची रचना आहे. सर्व जगाला केवळ परमेश्वरानेच बनवलेलं आहे आणि सर्व जग केवळ परमेश्वराचंच आहे. पण वचन म्हणतं की मनुष्याने हे सर्व जग मिळवलं परंतु स्वतःचा जीव गमावला तर तो मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देईल? मनुष्याने सर्व जग मिळवलं परंतु स्वतःचा जीव गमावला तर त्या मनुष्याला काहीच लाभ नाही असं वचन म्हणतो. आज या जगातली माणसं व्यर्थ गोष्टीकडे धावत आहेत. हे जग मिळवण्यासाठी झटलेले आहेत. जगातली वस्तू कशी मिळेल, हे जग कसं जवळ करता येईल, या जगातली संपत्ती कशी जवळ येईल, या गोष्टीच्या मागे मनुष्य धावत आहे. आणि मनुष्याला केवळ एवढंच समजतं की पैसा मिळाला म्हणजे माझ्या जीवाला लाभ आहे, घर मिळालं म्हणजे माझा जीव शांतीने जगेल, गाडी मिळाली म्हणजे माझा जीव आनंदाने जगेल. या जगात आज माणसाला वाटतं की पैसा मिळाला म्हणजे माझं जीवन त्याच्यात जगेल मी. सोनं मिळेल तर मी आनंदित आहे, जागा माझ्याकडे जास्ती असेल तर मी आनंदित आहे. बायबल म्हणतं सर्व जग मिळवलं परंतु स्वतःचा जीव गमावला तर तुला काय लाभ? हालेलुया, 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 हालेलुया. मनुष्य या जगातल्या व्यर्थ गोष्टीकडे धावून व्यर्थ गोष्टीला आपल्या जवळ करून आज म्हणतोय की मला सर्व मिळालं.
आज माणसाला जागा कमी असेल तर मनुष्य दुसऱ्याची जागा हिरावण्याचा प्रयत्न करतो आणि त्या मनुष्याला वाटतं की ही जागा माझी कमी आहे, मी दुसऱ्याची जागा हिरावून घेईन तर माझं जीवन शांतीने जगेल. कोणी म्हणतो की माझ्याकडे थोडे पैसे आहेत, अजून पैसे मिळाले पाहिजेत म्हणून खून करायला लागेल तर मी खून पण करेन, चोरी करायला लागेल तर मी चोरी पण करेन. माणसाला वाटते की पैशात जीवन आहे म्हणून मनुष्य चोरी करून पण पैसे मिळवतो, खोट बोलून पण पैसे मिळवतो. पण बायबल म्हणतं या जगात जीवन नाहीये, या जगातल्या वस्तूत जीवन नाहीये, या जगातल्या गोष्टीत जीवन नाहीये. जीवन आहे ते केवळ तुमचा आत्मा वाचवल्याने तुम्हाला जीवन मिळेल. हालेलुया, 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 हालेलुया. जीवन आहे ते कशामध्ये आहे माहित आहे? तुमचं जीवन कशामध्ये आहे? तुमचा आत्मा तुम्ही जेव्हा वाचवाल तेव्हा तुम्हाला खरं जीवन लाभेल. आणि तुमचा आत्मा या जगात तुम्ही कसाने वाचवू शकाल? हे जग मिळवून, या जगाचा शोध करून किंवा या जगातली संपत्ती मिळवून, जागा जमीन मिळवून तुम्ही तुमचा आत्मा वाचवू शकता? नाही. तुमचा आत्मा केव्हा वाचेल? तुमचा आत्मा केव्हा वाचेल? जेव्हा तुम्ही खरोखर जिवंत देवाचा शोध कराल, जिवंत देवाच्या वचनाचा शोध कराल, देवाच्या आज्ञेचा शोध कराल, सत्य कृतीचा शोध कराल आणि सत्य कृत्या तुमच्या मध्ये बाळगाल. अशा वेळी तुम्ही या जगाचं जीवन मिळवाल किंवा ना मिळवाल, पण तुम्ही या जगामध्ये सत्य जीवन जगाल आणि या जगामध्ये सत्य जीवनात मराल, तेव्हाच तुम्हाला खरं जीवन मिळेल. ते खरं जीवन या जगात नाही. या जगात सत्य जीवन जगून सत्य जीवन स्वर्गीय आत्मिक जीवन आहे. हालेलुया, 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 हालेलुया. या वचनानुसार जगायला सुरुवात करा. हे वचन म्हणतं की मनुष्याने सर्व जग मिळवलं परंतु स्वतःचा जीव गमावला तर त्याला काय लाभ? काय वचन म्हणतं? मनुष्याने सर्व जग मिळवलं पण स्वतःचा जीव गमावला तर त्याला काय लाभ? आणि अथवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देणार? देवाला काय दाखवणार की मी माझा आत्मा वाचवलेला आहे? तुम्हाला जर तुमचा आत्मा वाचवायचा असेल, तुमचं जीवन वाचवायचं असेल तर हे जग मिळवण्यापेक्षा देवाच्या गोष्टी मिळवा, देवाचे नियम मिळवा, देवाची प्रेमता मिळवा, देवाची आज्ञा मिळवा. देवाकडून सत्य जीवन जगण्यासाठी देवामध्ये बंधमुक्त व्हा. लोकांना वाटतं की पैसा भरपूर आला म्हणजे मी आनंदित होईल आणि मी माझा जीव वाचवेन. लोकांना वाटतं की मी माझी जागा आहे त्या जागेत अजून मी दुसरी जागा आणली तर मी जीवन मिळवेन. नाना, असं कधी समजू नका. हे सर्व जग देवानेच निर्माण केलेलं आहे आणि सर्व जग देवाचं आहे. तरी देखील तो देव म्हणतो की मनुष्याने सर्व जग मिळवलं पण स्वतःचा आत्मा गमावला तर त्याला काय लाभ? ज्याचं हे जग आहे ना तो खूप म्हणतो. ज्याने हे घडवलेलं आहे ना जग, ज्याने बनवलेलं आहे ना जग, ज्याने पैसा बनवला, ज्याने सर्व विश्व बनवलं, झाड झुडप डोंगर
आसमान सर्व त्यानेच घडवलं. तो परमेश्वर म्हणतोय की मनुष्याने हे सर्व जग मिळवला पण स्वतःचा जीव गमावला तर त्याला काहीच लाभ मिळणार नाही, त्याला काहीच शांती मिळणार नाही, त्याला काहीच आनंद मिळणार नाही, त्याला काहीच विसावा मिळणार नाही. पण मनुष्याने जग सोडून देवाला मिळवलं तर देवाबरोबर स्वर्ग मिळेल, तो विसावाने भरलेला आहे. मनुष्याने हे जग सोडून, जगातली संपत्ती सोडून, जगातली वस्तू सोडून फक्त पाहिजे तर केवढी पाहिजे? जगण्यापुरती पाहिजे. आणि जगत असताना गर्व नको पाहिजे, अहंकार नको पाहिजे, हेवा हरकत नको पाहिजे, दुसऱ्यावर जलन नको पाहिजे. देव देईल ते निमित्त नुसार देईल, तेच घेऊन या जगात जगलं पाहिजे आणि देवाला पण तुमच्या बरोबर घेऊन जगलं पाहिजे. मेल्यानंतर तुम्ही मराल, तुमचा परमेश्वर जिवंत राहील तुम्हाला स्वर्गात नेण्याकरिता. पण देवाला साईडला करून या जगामध्ये तुमचं मन घातलं, जगामध्ये तेच तुम्ही उतरला. अजून पाहिजे मला, अजून पाहिजे मला, एक गाडी घेतली दुसरी पाहिजे, तिसरी पाहिजे, चौथी पाहिजे, पाचवी पाहिजे, सहावी पाहिजे, असं करत करत असताना कदाचित जो परमेश्वर या जीवनात आलेला आहे तो निघून गेला ना तर तुमची गाडी एक दिवस तुमच्या जीवनाला शांती देणार नाही, आराम देणार नाही, नरकात नाश करून टाकेल. पण देव तुमच्या करीब असेल, संपत्ती थोडी लांब असेल तर तो परमेश्वर एक ना एक दिवस जरूर तुमचा आत्मा काढेल आणि स्वर्गात नेऊन पोहोचवेल. तिथेच खरा विसावा आहे आणि त्याला सांगलं जातं लाभ जीवन, विसावा जीवन, आनंदी जीवन. आनंदी जीवन या जगातलं नाही आहे, स्वर्गात गेल्यावर आनंदी जीवन आहे. हालेलुया, 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 हालेलुया. पण आपण काय करतो? आजची प्रार्थना केली तरी चालेल पण माझे 500 रुपये गेले नाही पाहिजे. आजची प्रार्थना केली तरी चालेल, माझे 1000 रुपये नाही गेले पाहिजे. बरोबर ना? घ्या या जगाचा लाभ घ्या. हे जग आहे तोपर्यंत तुम्ही असं नाही, कदाचित हे जग राहील तोपर्यंत तुम्ही मरून जा. पण या मरणामध्ये येशू जर नसेल ना तर तुमचं जीवन स्वर्गात जाण्यासाठी अधुरं राहील. मी तुम्हाला उदाहरण देतो. एखाद्या तळ्यामध्ये जर एखादा व्यक्ती उतरलेला आहे आणि तो जेव्हा ओढ पाण्यामध्ये गेला अशा वेळेस तो पाण्यामध्ये बुडायला लागला असेल, त्याला पोहता येत नसेल तर तो स्वतःचं जीवन वाचवेल का? वाचवेल नाही, वाचू शकत. पण तो बुडत आहे अशा वेळेस किनारी काठी एक व्यक्ती असेल, तो व्यक्ती पोहणार असेल. बुडत असलेल्या व्यक्तीला तो पाहून त्या पाण्यामध्ये उडी घालून त्या व्यक्तीला किनारी काठी आणतो आणि म्हणतो मी तुला वाचवलं. तो वाचला कोणाने? जो व्यक्ती पोहत होता त्या व्यक्तीमुळे वाचला गेला. त्याच प्रकारे तुम्ही तुमचं जीवन या जगामध्ये एकटं जगत असाल आणि एकटं जगून या जगामध्ये तुम्ही हावी जीवन जगत असाल. तुम्हाला वाटत असेल की एवढं मिळवलं तर माझं जीवन मी त्याच्यात पूर्ण जगेन, अजून थोडं मिळवलं तर अजून चांगलं जगेन. तर तुमच्या आतमध्ये प्रभू नसेल, प्रभूचा नियम नसेल, प्रभूची नम्रता नसेल, प्रभूचं प्रेमता नसेल, प्रभूची आज्ञा नसेल, प्रभूचं आरोग्य जीवन नसेल तर तुम्ही कुठपर्यंत जीवन जगाल? या जगापर्यंत. आणि या जगातच मराल आणि या जगातूनच आत नरकात पडाल.
पण तुम्ही या जगामध्ये जगत्या वेळेस प्रभूची आज्ञा घेऊन जगाल, परमेश्वराला घेऊन जगाल, येशूला घेऊन जगाल. जगत असताना भले तुम्ही झोपडीत असाल आणि त्या झोपडीमध्ये जगताना एक टायमाचं खाता, एक टायमाचं खात नाही, अशा वेळेस कदाचित तुमच्यामध्ये मरण येईल. मेल्यानंतर त्या झोपडीत मराल, पण येशूला घेऊन मराल. तेव्हा येशू ख्रिस्त त्या झोपडीतून तुम्हाला सरळ सोन्याने भरलेल्या स्वर्गात घेऊन जाईल. तिथे तुम्ही जाल तेव्हा कळेल येशू होता म्हणून मी जगलो. तेव्हा तुम्हाला कळेल येशू माझ्या जीवनात होता म्हणून मी जगलो. हालेलुया, 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 हालेलुया. एक सुंदर साक्ष आहे आणि खुद्द बायबल मध्ये पण ते उदाहरण दिलेलं आहे. लाजर नावाचा एक गरीब मनुष्य होता आणि लाजर नावाचा हा गरीब मनुष्य एक दिवस अचानक बिमार पडला. आणि लाजर जेव्हा बिमार पडला तेव्हा लाजरावर काय रोग आला सांगू? लाजरावर कुष्ठ रोगाची बिमारी आली. आणि लाजर आपल्या शरीरामध्ये मोठमोठ्या फोड्या होऊ लागला. लाजराचं सर्व शरीर अशा मोठमोठ्या फोड्यांनी भरून गेलं. आणि काही दिवसानंतर लाजराच्या शरीरामध्ये खाज येऊ लागली. म्हणून लाजराने काय केलं? मडक्याच्या खापऱ्या घेऊन लाजराने स्वतःचं शरीर खाजवायला सुरुवात केलं. लाजर आपलं शरीर खाजवायचा, फोड्या फोडायचा आणि राखीमध्ये आणि गरम धुलीमध्ये जाऊन लोळायचा, कारण त्याला वेदना सहन होत नव्हत्या. एक दिवस त्याच्या घरातल्या लोकांनी पण त्याला बाहेर काढून टाकलं, कारण लाजराच्या शरीरातून दुर्गंधी वास येत होता. लाजर फोड्यांनी भरलेला होता, त्याचं शरीर एकदम नासलेलं होतं. अशा वेळेस त्याच्या घरातल्या लोकांनी त्याला बाहेर काढलं. लाजर रस्त्यावर आला आणि लाजर भीक मागून रस्त्यावर जीवन जगू लागला. एक दिवस लाजर उठत पडत एक श्रीमंत मनुष्याच्या घरापाशी आला. आणि त्या श्रीमंत मनुष्याच्या घरापाशी का आला? अशासाठी तो आला की तो श्रीमंत मनुष्य जेव्हा जेवेल आणि त्याचं जीवन उष्ट नाष्ट राहील ते मी खाईन आणि माझं पोट भरेल. आणि या कारणास लाजर श्रीमंत माणसाच्या घराला पाहून घराच्या साईडला आला, पायऱ्यांपाशी येऊन पडला. जो श्रीमंत मनुष्य होता त्याच्याकडे बंगले कितीतरी होते, गाड्यांची रेलचेल होती आणि तो असे कपडे घालत नसायचा. कोट घालायचा, सूट घालायचा, एकदम श्रीमंत होता. सोन्याच्या ताटामध्ये तो जेवायचा, रोज चिकन खायचा, मटन खायचा, फ्राय खायचा, एकदम आनंदी जीवन. दारू पियाचा, श्राप पियाचा, आज इथे पार्टी, उद्या तिथे पार्टी, या बंगल्यात पार्टी, त्या बंगल्यात पार्टी. लाजर नावाचा मनुष्य त्याच्या घरासमोर एक महिना बसलेला होता. पण तोपर्यंत या श्रीमंत मनुष्याने कधीच लाजराकडे लक्ष टाकला नाही आणि कधीच लाजरावर दया माया खाली नाही. लाजराला कधीच त्यांनी चांगलं पोट भरून खाणं दिलं नाही. लाजराचं शरीर जे नासलेलं होतं त्या शरीरावर कधी मलम किंवा पट्टी बांधायला नोकरांना सांगितलं नाही. एवढा श्रीमंत मनुष्य होता, पण लाजर त्याच्या पायरीपाशी पडून होता. तो श्रीमंत मनुष्य पायऱ्या उतरायचा, जिना उतरायचा आणि बाहेर जायचा तेव्हा लाजराला पाहून थुकायचा. लाजराचं शरीर पाहून थुकायचा, पण त्याच्या नोकराला कधी त्यांनी सांगितलं नाही की आपल्याकडे भरपूर पैसा आहे, आपल्याकडे धन दौलत आहे, म्हणून काय करा, मलम आणा किंवा दवा आणा आणि याचं नासलेलं शरीर पट्ट्याने बांधून काढा. कधीच दया माया या श्रीमंत मनुष्याने लाजरावर खाली नाही. हालेलुया, 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 हालेलुया. पुढे काय झालं माझ्या प्रिय भावांनो, लाजर त्या ठिकाणीच बसलेला होता.
लाजराची स्थिती फार गंभीर होत गेली. लाजर मरण्याच्या पायरीत आला, पण कधीच त्या श्रीमंत मनुष्याने लाजराला मदत केली नाही. खाणं पिणं दिलं नाही किंवा त्याच्यावर दवा उपचार केला नाही, मलम उपचार केला नाही. उलट त्या माणसाला पाहून तो श्रीमंत मनुष्य थुंकला. घाणेरडा सांगून थुंकला, पण मदत म्हणून काही केली नाही. एक दिवस काय झालं माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, लाजर नावाचा मनुष्य त्या श्रीमंत मनुष्याच्या पायरी पाशीच मरण पावला. मेल्यानंतर सरळ स्वर्गातून परमेश्वराने देवदूत पाठवले आणि लाजराच्या मेलेल्या शरीरातून जो आत्मा बाहेर निघाला आणि या जगात भटकत होता, त्या आत्म्याला सरळ उचललं देवदूताने आणि परमेश्वर देवदूताच्या जो सेवक होता अब्राम, त्या अब्रामाच्या उराशी नेऊन ठेवलं. परमेश्वराचा जो सेवक होता अब्राम, त्या अब्रामाच्या आत्म्यापाशी, अब्रामाच्या उरापाशी नेऊन ठेवलं आणि अब्राम आणि लाजराचा आत्मा परमेश्वराच्या राज्यामध्ये आनंद करू लागले. लाजर गरीब होता, कुष्ठरोगाच्या त्रासात होता, पण लाजर घमंडी नव्हता. लाजर कोणाला वाईट बोलत नव्हता, फक्त बिमार होता. लाजराच्या शरीरातून वास येत होता, पण लाजराचं जे जीवन होतं, आत्मिक जीवन, ते जीवन देवापासून त्याला मिळालं होतं. म्हणून त्याच्यामध्ये नम्रता होती, त्याच्यामध्ये दीनता होती, त्याच्यामध्ये प्रेम होतं. तो कोणाला वाईट बोलत नव्हता. कोणी खायला द्यायचा तर तो खायचा. असं करून तो लाजर श्रीमंत मनुष्याच्या घराण्यापाशी मेला, पण मेला शरीरात, पण आत्मा सरळ स्वर्गात गेला आणि परमेश्वराच्या राज्यामध्ये विसावा आणि लाभ घेऊन आनंद करू लागला. हालेलुया, 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 हालेलुया. बायबल मध्ये लाजराविषयी दिलेलं आहे की लाजराचं शरीर कोणी नेऊन पुरलं किंवा गाळलं किंवा पेटवलं, काहीच दिलेलं नाहीये. कोण जाणो, लाजराचे ना चारों बाजूने कुत्री राहायची. कदाचित कुत्र्याने ओढत नेलं असेल गटारीमध्ये त्याचे शरीर, गटारीमध्ये नेलं असेल आणि नाचलेलं शरीर लाजराचं कुत्र्याने कदाचित खाल्लं असेल. कारण बायबल मध्ये दिलेलं आहे की त्याचं शरीर कोणी पुरलं नाही, कोणी गाळलं नाही, कोणी पेटवलं नाही. तर याच्यावरून काय समजाल, कदाचित लाजराचं शरीर कुत्र्याने खाल्लं असेल. भले शरीर खाल्लं मेलेलं, पण त्याचा आत्मा सरळ देवाच्या राज्यात आज पण आनंद करत आहे. तो कशामुळे? कारण त्याचं जीवन या जगात त्याने टाकलं नव्हतं. त्याचं जीवन देवाला मानत होतं आणि देवामुळे त्याला स्वर्ग मिळून आज पण तो स्वर्गात आहे. हालेलुया, 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 हालेलुया. काही दिवस निघून गेले. श्रीमंत मनुष्याला फार चांगलं वाटलं, कारण लाजर मरण पावला, कारण वास येत होता शरीराचा. हालेलुया. लाजर भले श्रीमंत मनुष्यासमोर मरण पावला, पण त्याचा आत्मा सरळ स्वर्गात गेला आणि विसावा आणि लाभ घेऊन जगू लागला. काही दिवस निघून गेले आणि लाजर नावाचा मनुष्य मरून हे बरेच दिवस झाले, जवळजवळ 1-2 महिने झाले आणि अचानक श्रीमंत मनुष्य बिमार पडला. अचानक श्रीमंत मनुष्य त्याच्या घरामध्ये बिमार पडला. बिमार पडल्यावर त्याचे नोकर त्याच्यावर दवा उपचार करू लागले, त्याला गोळी देऊ लागले, औषध देऊ लागले. त्या श्रीमंत मनुष्याला पण येशू विषयी माहित होतं की येशू कोणी मनुष्य नाही, परमेश्वर आहे. पण त्याने येशूकडे वरवरून प्रार्थना केली असेल, माझ्यावर दया कर, मला बरं कर. जास्ती विश्वास, गोळी, औषध हे सर्व वापरलं, परंतु कोणची गोळी त्याच्यावर कार्य करू शकली नाही. एक दिवस श्रीमंत मनुष्यावर अचानक एक झटका आला आणि त्या झटक्यामध्ये श्रीमंत मनुष्य जागच्या जागी मरण पावला. मेल्यानंतर काय झालं, त्याचा आत्मा बाहेर निघाला आणि या सर्व जगामध्ये इकडे तिकडे भटकू लागला.
त्यानंतर त्याचं शरीर नेऊन गाळलं असेल किंवा पुरलं असेल, तोपर्यंत त्याचा आत्मा इकडे तिकडेच फिरत होता. त्याला फार चांगलं वाटत होतं का या जगामध्ये भटकून. पण जेव्हा उत्तर क्रिया करण्यात आली, उत्तर क्रिया यानी की दिवस कार्य करण्यात आले, तेव्हा त्याचा आत्मा या जगातून भटकण्याचा थांबला आणि सरळ या पृथ्वीच्या पोटात शिरला. आणि पृथ्वीच्या पोटात अधोलोक आहे, नरक आहे, त्या नरकामध्ये जाऊन पडला. तेव्हा त्याच्या शरीराला आगीचे चटके लागू लागले, अग्नीखाली त्याचं शरीर पेटायला लागलं, त्याचा आत्मा पेटायला लागला, त्याला शिक्षा व्हायला लागली आणि साखर दंड्याने त्याचं शरीर नरकामध्ये बांधलं गेलं. अशा वेळेस तो तिकडे शिक्षा भोगत होता, बऱ्याच दिवस शिक्षा भोगत होता. एक दिवस अचानक त्याने आपली नजर वरती केली, तेव्हा पृथ्वी चिरून त्याची नजर स्वर्गाकडे गेली. आणि स्वर्गामध्ये अब्रामाच्या बरोबर लाजराचा आत्मा नाचत होता, उड्या मारत होता, आनंद करत होता, विसावा घेत होता. हे नरकातून त्या श्रीमंत माणसाने पाहिलं, तेव्हा तो श्रीमंत मनुष्य ओरडला आणि अब्रामाला आवाज देऊन म्हणाला, हे अब्रामा बाप्पा, तुझ्या जवळ जो लाजर नावाचा मनुष्य येऊन आनंद करत आहे, या लाजराला तू माझ्याकडे पाठव. अशासाठी पाठव कारण या अग्नीमध्ये मला फार वेदना होत आहे, फार शिक्षा होत आहे, म्हणून या लाजराला तू माझ्याकडे पाठव. पाठवत असताना त्याचं बोट पाण्यामध्ये बुडवून पाठव आणि त्याने त्याचं बोट माझ्या जिभेवर ठेवावं आणि माझ्या वेदना कमी कराव्यात. अब्राम जोराने स्वर्गातून म्हणाला की हे श्रीमंत मनुष्या, या पृथ्वीवर जोपर्यंत तू जिवंत होतास, अशा वेळेस तू थाटामाटाने जीवन जगलास. तुझ्याकडे बंगला आहेत आणि किती बंगले आहेत, तुझ्याकडे किती गाड्या आहेत, किती संपत्ती आहे, किती सोनं आहे, किती चांदी आहे, किती पैसा आहे. आणि हा गरीब लाजर त्याच्या शरीराने तुझ्या बंगल्यापाशी पडलेला होता. एक वेळा तरी त्याच्यावर तू मलमपट्टी बांधलीस का? एक वेळा तरी त्याच्या जखमावर तू मलमपट्टी बांधलीस का? दवा लावलास का? श्रीमंत मनुष्य म्हणाला, मी तर केलं नाहीच. तेव्हा लाजर तिकडनं श्रीमंत मनुष्याला पाहत होता. असे वेळेस अब्राम म्हणाला की तू केलं नाहीस हे तुला मान्य आहे, पण तू पृथ्वीवर आयुष्यभर सुख भरून पावलास, थाटामाटाने जीवन जगलास, पण तुझ्यामधून कधी प्रेम बाहेर निघालं नाही, तुझ्यामधून कधी नम्रता बाहेर निघाली नाही, तुझ्यामधून कधी देवाचा नियम बाहेर आला नाही. तू मेलास तुझ्या ऐश आरामाच्या जीवनामध्ये. तुझ्या शरीरामध्ये आस आरामाचं जीवन होतं, संपत्तीचं जीवन होतं. या संपत्तीच्या जीवनामध्ये मरून आज तुला दुःख मिळत आहे. या पृथ्वीवर तू सुख भरून पावलास, आता नरकामध्ये आयुष्यभर दुःख भरून पाव. आता तुला हीच शिक्षा आहे. श्रीमंत मनुष्याकडे गाड्या होत्या, त्या गाडीत बसून स्वर्गात जायला पाहिजे होतं. फोर व्हीलर होत्या, त्याच्यावर बसून गेलं पाहिजे होतं स्वर्गात. बंगला होता कितीतरी मजल्याचा, त्याच्यावर उभा राहून स्वर्गात उडायला पाहिजे होता. गेला का? गेला नाही. त्याला कारण आहे. त्यांनी बंगला कमावला, त्यांनी गाडी कमावली, त्यांनी सोनं कमावलं, त्यांनी नाणं कमावलं, पेट्यांच्या पेट्या त्याच्याकडे पैसा होता, पण त्याच्याकडे जिवंत देव नव्हता, देवाचा नियम नव्हता, देवाची आज्ञा नव्हती, देवाची प्रेमता नव्हती, देवाचा एकुलता एक आज्ञा नव्हत्या, ज्या आज्ञा मनुष्याला स्वर्गात नेतात. आणि अशामुळे तो खुद्द स्वतःहून मरण पावला, पापामध्ये मरण पावला, संपत्तीमध्ये मरण पावला आणि त्याने त्याचा विसावा कुठे घेतला? नरकामध्ये. लाजर गरीब होता,
एक टायमाचा खात होता, एक टायमाचं त्याला मिळत नव्हतं. श्रीमंत मनुष्याच्या घरापाशी मरण पावला, मेला गरिबीमध्ये, पण स्वर्गामध्ये श्रीमंत बनला आणि आज पण श्रीमंत आहे. आज पण श्रीमंत आहे. कारण लाजर चोरी करत नव्हता, लाजर खोटं बोलत नव्हता, लाजर विचार करत नव्हता, लाजर हेवा हरकत करत नव्हता. श्रीमंत मनुष्य रोज विचार करत होता, कारण त्याला बायको नव्हती, परक्यांच्या बायका तो ठेवत होता. त्याच्याकडे पैसा होता, पाहिजे तसा जगत होता, पण हे जगणं त्याचं पापी जगणं होतं. त्या जगण्यामध्येच तो एक दिवस मरण पावला आणि त्या पापी जगण्याने तो नरकात विसावा आज भोगत आहे. आज पण आज पण म्हणून लक्षपूर्वक ऐका, हे जग तुम्हाकडे आहे की नाही, या जगात पैसा आहे की नाही, या जगामध्ये तुम्हाला सन्मान आणि मान आहे की नाही, भले नसेल तरी चालेल, पण तुम्हाला देवाला इकडे ठेवता आलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन पुढे म्हणतं, मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या गौरवानिशी आपल्या दूतासही येईल, त्यावेळी तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे प्रतिफल देईल. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, अजून पण या जगाचा शेवटला न्याय होण्याचा बाकी आहे आणि तोपर्यंत मनुष्याने सत्य कृती करायला सुरुवात केली, मनुष्याने चांगलं जीवन जगायला सुरुवात केलं, तर एक दिवस परमेश्वराचा पुत्र येशू ख्रिस्त या जगामध्ये परत न्याय करण्यासाठी येणार आहे आणि देवदूता बरोबर या आकाशामध्ये प्रगट होईल, आकाशामध्ये प्रगट होईल आणि आकाशामध्ये प्रगट होऊन या जगामध्ये उतरेल. त्याचं राज्य असेल, त्याच्या सिंहासन या पृथ्वीवर तो उभं करेल आणि प्रत्येकाचा न्याय ज्याच्या त्याच्या तो कृतीने करेल. तुम्ही ज्या प्रकारे चांगलं जगला असाल त्याच प्रकारे तुमचा तो न्याय करेल, ज्या प्रकारे तुम्ही वाईट जगला असाल त्याच प्रकारे तो तुमचा न्याय करेल. तुम्ही वाईट जगल्यावर, तुम्ही देवाजवळ आल्यानंतर वाईट जगणं सोडून दिलं असेल आणि चांगलं जगायला सुरुवात केली असेल, तर परमेश्वराने तुमच्या वाईट जगण्याला सेवा केली असेल, तर जेव्हा येशू या जगात येईल तेव्हा तुमचा न्याय करत असताना तो तुम्हाला चांगले न्याय देईल आणि चांगल्या कृतीने तुम्हाला स्वर्ग प्रवेश देईल. म्हणून लक्षपूर्वक ऐका, आताही मनुष्याला जगण्यासाठी वेळ आहे, समय आहे. मनुष्याने आपलं जगणं चांगलं जगायला सुरुवात केलं तर मनुष्य एक ना एक दिवस आत्म्याचा विसावा घेण्याकरिता स्वर्गामध्ये जरूर जाऊ शकतो. आज तुम्हाकडे संपत्ती असेल तर त्याचा गर्व करू नका, कारण गर्व करणं पाप आहे. तुमच्याकडे गाडी असेल तर गाडीचा गर्व